वेदांतसह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले गेले होते। रक्ताच्या नमुन्यांसाठी वेगळ्याच माणसांचं रक्त घेण्यात आलं। पुणे पोर्शे अपघात प्रकरणातली एक नवी माहिती आपल्या समोर येते। दररोज वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी माहिती पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये समोर येते आणि त्यातलीच ही एक महत्त्वाची बातमी। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आता आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, आणखी एक नवी माहिती पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आपल्या समोर येते। ज्या पद्धतीने वेदांतच्या रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती आपल्याला मिळाली होती, आता असं कळतंय की मित्रांच्याही रक्ताचे नमुने बदलले होते आणि त्याकरता वेगळीच माणसं आणण्यात आली, त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आणि ते सादर करण्यात आले। काय सांगता येईल? नक्कीच पुणे कल्याणी नगर पोर्शे अपघातात दर काही तासांना नवीन अपडेट येते आणि ती जी अपडेट असेल ती अत्यंत धक्कादायक असते। आता जे अपडेट समोर येते की कल्याणी नगरचा जो अपघात झाला त्यानंतर येरवडा पोलीस स्टेशन मधून कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या 2 मित्रांना, खरं तर ते 2 मित्र देखील त्या गाडीत होते अपघात झाला त्यावेळी, त्या मित्रांना ताब्यात घेतल्यानंतर ससूनमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले होते। त्यावेळी जसं अल्पवयीन आरोपीचं रक्ताचे नमुने बदलले तसेच इतर 2 अल्पवयीन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलले आणि हे इतकं शिताफीने काम केलं गेलं की या अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या मित्रांचा जो रक्तगट आहे त्याच रक्तगटाची माणसं त्या ठिकाणी आणली गेली आणि त्यांचं रक्त घेतलं गेलं। हे सगळं यासाठी केलं की या अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या मित्रांनी खरं तर मद्य प्राशन केलं होतं आणि या मद्यात, या नमुन्यामध्ये, या चाचणीमध्ये मद्य प्राशन केलेलं समोर येऊ नये आणि हे लपवलं जाता यावं म्हणून समांतर रक्तगट असलेल्या लोकांना त्या ठिकाणी आणलं गेलं, त्यांचं रक्त घेतलं गेलं आणि ते चाचणीसाठी पुढे गेलं गेलं। यामध्ये ज्या अल्पवयीन जो मुख्य आरोपी आहे त्याचा जे रक्त बदललेलं रक्त आहे ते एका महिलेचं रक्त दिलेलं कालच आपण जय महाराष्ट्राच्या बातमी दाखवलेलं आहे। परंतु आता दुसरी बातमी अशी समोर येते की एका महिलेचं आणि 2 पुरुषांचं असं या फेरफार केलेले रक्त घेतलं होतं आणि ते पुढे तपासणीसाठी पाठवले होतं। खरं तर पुणे पोलिसांना आता हे 3 वेगवेगळे जे रक्त नमुने फेरफार केलेले आहेत ते कोणत्या लोकांचे केले, समांतर रक्तगट असलेल्या लोकांचे रक्त पुढे दिलं गेलं, पण ते लोक कोण आहेत हे शोधणं खरं तर आता महत्त्वाचं असणार आहे। जे अल्पवयीन आरोपीचं बदललेलं रक्त आहे ते त्याच्या आईचंच असल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्याच्या आईचा देखील पुणे पोलिसांची गुन्हे शाखा शोध घेत आहे कालपासून। खरं तर कालपासून वेदांत अग्रवालची आई देखील फरारी असल्याचं सांगितलं जातंय, ती सापडून येत नाहीये। परंतु आता जे मित्रांचं बदललेलं रक्त आहे ते कोणाचं घेतलं होतं हे शोधणं आता पुणे पोलिसांपुढे एक मोठं आव्हान असणार आहे। नक्कीच धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।